नमस्कार मित्रांनो, मी दीपाली. गुड मॉर्निंग. बघा, आपण सगळेच बघत आहोत की कोणत्या जिल्ह्यात तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला आहे तिथे किती फॉर्म गेलेत, कास्ट वाईज किती फॉर्म गेलेत, ही सगळी माहिती आपण बघणार आहोत. कारण मी RTI टाकले होते. माझ्याकडे प्रूफ असेल तरच मी बोलते, प्रूफ नसेल तर मी व्हिडिओ बनवत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. जेव्हा फॉर्म भरायचं काम चालू होतं तेव्हा तुम्ही बघितलं मी स्क्रीनशॉटसह तारीख आणि डेट, हे आपलं वेळ, हे दोन्ही मेन्शन करायचे. ते असेल तरच मी माहिती टाकायचे आणि आपण सगळे नवीन नवीन जिल्ह्यांची माहिती दिली होती. तशीच आपण आज कुठं फायनल किती फॉर्म गेलेत ह्याची माहिती बघणार आहोत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी ज्या जिल्ह्याचा RTI टाकला होता, ज्या जिल्ह्याचा मला रिप्लाय आला आहे तो जिल्हा तुमचा होता का, आणि जर जिल्हा तुमचा नसेल तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती हवी मला कमेंट नक्की करा. मी त्याही जिल्ह्याची RTI टाकेल आणि तुमच्यापर्यंत खरी ती माहिती पोहोचवेल. चला सुरू करूयात आपण आपल्या व्हिडिओला. बघूयात कास्ट वाईज पहिले जागा किती आहेत आणि नंतर पुढचा व्हिडिओ. बघा, मी अहिल्यानगरमध्येच असते, तर मी अहिल्यानगरचा पहिला RTI टाकला आहे आणि आणखी एका जिल्ह्याचा RTI मी टाकलेला आहे. अहिल्यानगर बघा, अहिल्यानगरला जागा किती होत्या तर OBCच्या 44 जागा होत्या टोटल. त्याच्यासाठी त्यात सर्वसाधारण म्हणजे मुलांच्या 14 होत्या आणि महिलांच्या 13 जागा होत्या. SEBCच्या जागा किती होत्या टोटल 16 जागा होत्या. मुलांच्या 5 आणि मुलींच्या 5 जागा होत्या. त्याच्यानंतर खेळाडूसाठी 1, प्रकल्पग्रस्तसाठी 1 होती आणि माजी सैनिकच्या 2 होत्या. अंशकालीन पदवीधरची 1 होती आणि गृहरक्षक दलचीही 1 जागा होती. त्याच्यानंतर OBCच्या बघा, खेळाडूची जागा बघायची राहिली तर OBCमध्ये खेळाडूच्या 2 जागा होत्या, प्रकल्पग्रस्तच्या 2 जागा होत्या आणि माजी सैनिकच्या 7 जागा होत्या. अंशकालीन पदवीधरच्या 2 जागा होत्या. पोलीस पाल्याची 1 जागा होती आणि गृहरक्षकच्या 2 जागा होत्या. आता बाकीचे कोणते रे? भजकमध्ये बघा 4 टोटल जागा होत्या. 2 मुलांच्या होत्या, 1 मुलींची होती आणि माजी सैनिकची 1 जागा होती. त्याच्यानंतर बघा, राखीव म्हणजे ओपनच्या टोटल 7 जागा होत्या. 7 जागांमध्ये 4 मुलांच्या, 2 महिलांच्या होत्या आणि माजी सैनिकची 1 जागा होती. असं मिळून टोटल 73 जागा होत्या आपल्या. त्यात मुलांच्या 26 जागा, मुलींच्या 22 जागा, खेळाडूच्या 3, प्रकल्पग्रस्तच्या 3 आणि भूकंपग्रस्तची 1, माजी सैनिकच्या 11 होत्या. अंशकालीन पदवीधरच्या 3 जागा होत्या. पोलीस पाल्याची 1, गृहरक्षकच्या 3. एवढ्या ह्या अहिल्यानगरमध्ये जागा होत्या. टोटल फॉर्म 3,500 आलेले आहेत. पण आता ह्यात मुलींचे किती आणि मुलांचे किती हे आपण RTI टाकलेला आहे. बघा, मी RTI कालच टाकला आहे. रजिस्ट्रेशन नंबर आला आहे. RTI नाव बघा, दीपाली गागरे. कालची डेट आहे, काल RTI टाकला आहे. तर याला रिप्लाय अपेक्षित आहे की पुढच्या 8 ते 10 दिवसात येईल. कारण 30 दिवसात बंधनकारक असतो आणि प्रश्न जेवढे कमी असतात तेवढा रिप्लाय लवकर येतो. आपले 2च प्रश्न आपण टाकलेत, कास्ट वाईज मुलांचे फॉर्म आणि कास्ट वाईज मुलींचे फॉर्म. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकून ठेवा. आणि बीड जिल्ह्याची मी ऑलरेडी टाकलेली आहे. बीड जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा सोडून तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती हवी हे मला कमेंट करून नक्की ठरवा. आणि खूप जणांचा प्रश्न असतो की GS कसं कवर करायचं, GK कसं कवर करायचं, वाचायला खूप आहे, ह्याचा अभ्यास पूर्ण कसा करायचा आहे. तर आपण 40 दिवस 40 प्रश्न सिरीज चालू करतोय. सकाळी 8 वाजता तुम्हाला यूट्यूबला 40 प्रश्न पडतील. जिल्हा कोणताही असो, तुमचं सिलेक्शन हे पक्क. GSचा एकही मार्क्स जाणार नाही याची गॅरंटी राहिली माझी. तुम्ही ती सिरीज नक्की जॉईन करा आणि ही सिरीज फ्री असेल. त्याची PDF तुम्हाला टेलिग्राम लिंकला भेटून जाईल. तुम्ही टेलिग्राम लिंक जॉईन करून ठेवा, जेणेकरून टेलिग्रामला तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म गेलेत, लास्ट आकडा काय होता, कास्ट वाईज कुठे कोणत्या जिल्ह्यात फॉर्म गेलेत, ते सगळी माहिती तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. मला व्हिडिओ बनवायला टाईम भेटत नाही, तुम्ही बघितलं असेल, माझा व्हिडिओ जास्त नसतो यूट्यूबला. तुम्ही टेलिग्राम जॉईन करून ठेवा. जरी मी व्हिडिओ नाही बनवला तर टेलिग्रामला सर्व माहिती मिळून जाईल. आणि हो,
आणि टेलिग्रामला आपले जे डेली 40 क्वेश्चन होतील त्याची PDF ही तुम्हाला फ्री भेटून जाईल. त्याचबरोबर करंट अफेअर्सची तुम्हाला सिरीज हवी आहे का तेही मला रिप्लाय करून ठेवा. जर हवी असेल तर ती बनवायला, कारण व्हिडिओ बनवायला वेळ लागतो, तर तो वेळ मला द्यावा लागेल. कुठं किती फॉर्म गेलेत, कोणत्या जिल्ह्यात माझ्या कास्टचे किती फॉर्म गेलेत, किंवा माझ्या जिल्ह्यात किती फॉर्म गेलेत, मी जिथं फॉर्म भरला आहे तिथं कास्ट वाईज किती फॉर्म गेलेत, याची माहिती तुम्हाला तर भेटणारच आहे. पण ही माहिती दिवसभर ते सर्च करून टाईम घालवण्यापेक्षा मला वाटते तुम्ही तुमच्या टाईमचा सदुपयोग करावा. कारण कॉम्पिटिशन ना हे स्वतःशी करावं. कुणाचं वाक्य मला आठवत नाही, मी वाचलं आहे की स्पर्धा ही स्वतःशी करावी, दुसऱ्याशी नाही. आज जर तुम्हाला 40 मार्क्स पडताय तर उद्या 41 मार्क्स कसे पडतील ग्राउंडमध्ये, किंवा पेपरमध्ये जर तुम्हाला आज 80 मार्क्स पडताय तर उद्या 81 मार्क्स कसे पडतील, ह्याच्याकडे लक्ष द्या. ही माहिती मी तुम्हाला देणारच आहे की कुठे फॉर्म किती गेलेत, आणि ती ऑथेंटिक माहिती असेल. कुणीही व्हिडिओ बनवतंय, काहीतरी तुम्हाला एक फेक माहिती देऊन मोकळं होतंय, ह्या माहितीवर विश्वास ठेवू नका, गडबडून जाऊ नका. ती माहिती बघून आपल्याला वाटते कॉम्पिटिशन खूप आहे, पण ती रिअल माहिती नाही आहे. मी एकच सांगेल तुम्हाला, आत्ता सध्या अभ्यासाकडे लक्ष द्या. आपण 40 दिवस 40 प्रश्न सिरीज चालू करतोय. त्यामध्ये तुमचे सर्व GKचे प्रश्न कव्हर होतील, GSचे प्रश्न कव्हर होतील, गॅरंटी आहे माझी. एक पण क्वेश्चन जाऊ देणार नाही मी. आणि तुमचा जिल्हा कोणताही असो त्यातले प्रश्न हमखास पडतील. त्यानंतर आपण हे 40 दिवस 40 प्रश्न कव्हर झाल्यावर तुमच्या प्रत्येक जिल्ह्याची सिरीज चालू करू. प्रत्येक जिल्ह्यातले GSचे प्रश्न आपण शोधून एकदम नाही का, तिथे कोण प्रश्नपत्रिका काढेल, तिथल्या SP सध्या कोण आहेत, ते सगळं ॲनलाइज करून मी व्हिडिओ बनवेल, जेणेकरून तुम्हाला जास्त अभ्यासाची गरज पडणार नाही आणि GSचं सर्व मार्क्स मिळून जातील. आता आणखी एक मुद्दा म्हणजे की जी रोजची जी आपली सिरीज होईल 40 प्रश्न 40 दिवस, तर त्याच्या PDF तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट टेलिग्राम चॅनलला भेटतील. टेलिग्राम लिंक मी मेसेजला पिन करून आणि खाली डिस्क्रिप्शनमध्येही टाकून ठेवली आहे, ती तुम्ही जॉईन करा. ज्याच्यावर मी कुठे किती जागा होत्या आणि किती त्या जागांच्या बदल्यात फॉर्म गेलेत आणि त्याचा रेशोही तिथे टाकून देईन. कारण मला हे बाकीच्या व्हिडिओ बनवायला टाईम भेटत नाही. मी आता ती सिरीज चालू केल्यावर मी तेच व्हिडिओ बनवेल. जेवढे RTI टाकले तेवढे RTIचे रिप्लाय येतील, ते रिप्लाय मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकून देईन. तर धन्यवाद. आजची माहिती एवढीच होती. RTI आल्यावर ह्याच्यावर दुसरा व्हिडिओ बनवला जाईल. आणि मी एकच सांगेल, सर्व व्ह्यूज वाढवण्यासाठी ना सारखं तेच टाकतायत कुठं किती फॉर्म गेले, तर RTIचा रिप्लाय यायला कमीत कमी 1 महिना लागतो. नाही 1 महिना तर 20 ते 25 दिवस जातात. फॉर्मची डेट संपून अजून 20 ते 25 दिवस झाले पण नाही आहेत, तरीही RTI टाकला, माहिती आली, तुम्ही क्लिक करताय, तर हे चुकीचं आहे. तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या. सध्या टाईम खूप कमी आहे. कधी भरती सुरू होईल सांगता येत नाही. 15 फेब्रुवारी ह्या धुंदीत राहू नका. ह्यामुळे खूप जणांनी ग्राउंड कमी केलं आहे किंवा काहींनी ग्राउंडकडे लक्ष कमी केलं आहे. तर ग्राउंड कधी होईल ह्याचं आपण असा अंदाज लावू नका. आणि जर 15 फेब्रुवारीला जरी झालं तरी तेवढं कॉम्पिटिशन वाढणार आहे, कारण काही मुलं सिरियसनेसने अभ्यास करणारे आहेत, त्यात तुमचं नुकसान होऊन जाईल. त्याच्यामुळे ग्राउंडकडे, पेपरच्या तयारीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तयारी जशी सुरू आहे तशी सुरू ठेवा.